17व्या आकड्यावर ओमकार राईट आर्म उरते विकेट कमसिंग बॉल. हो हो यावेळेस बघा लेग स्टिक सोडून चालला लेफ्ट केला चेंडूला आणि पंच गुरुनाथ पाटील सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. या चेंडूवर मात्र दंडित केलं जातं या गोलंदाजाला आणि बघा अवांतर संख्येने संघाची धावसंख्या मात्र भर पडली जाते 10 या आकड्यावर. मॅजिकल आकडा क्रिकेट विश्वामधला पाहिला जातोय 10 या धावसंख्येवर. यावेळेस बघा अपील केली जाते जोरदार अपील परंतु इथे मात्र अपील इथे फेटाळली जाते गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून. अतिशय चांगली अपील स्वप्नील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये होता आणि काय तरी झाला असावा असं त्याचं मत होतं आणि जोरदार अपील केली होती. अपील करणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. अपील जर तुम्ही करत नसाल तर कुठलाही अधिकार मात्र नसतो आऊट देण्याचा पंचांकडे. यावेळेस बघा ऑन ट्राय स्वरूपाचा फटका सुरेख फटका चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू सीमारेषा पलीकडे भूषण पाटीलच्या बॅटमधून चौकार येतोय आणि बघा संघाची धावसंख्या मात्र 4 ने वाढली जाते 14 या आकड्यावर. एक गडी बाद 14 धावा. पायरी एक एक चढताना आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कणाची भरलंय रूप तुझं डोल्यान. तर बघा पहिल्या षटकाचा खेळ संपला मित्रांनो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुमार 11 तुर्भे संघ पोहोचलाय 1 गडी बाद 14 या आकड्यावर. टीमची धावसंख्या 14. तमाम प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब त्यानंतर समाजसेवक अविनाशजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून मी तमाम प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं या नगरसेवक चषक शिरवणे 2018 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. तर बघा दुसऱ्या षटकासाठी इथं गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. गोलंदाज शिरवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून बिलॉंग करतोय. एक टेनिस क्रिकेट विश्वामधला एक नामवंत असा अष्टपैलू खेळाडू अमर वारंगे कमसिंग बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला बघा फुलावर लेनचा चेंडू होता लेग स्टिक सोडून चाललाय. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय आणि एक अवांतर रन संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली जाते. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. ऋषी काटे आणि भूषण पाटील ही जोडी सध्या मैदानावर खेळते. अतिशय चांगली सुरुवात मी म्हणेन कुमार 11 तुर्भे. आगाश तर झालाय परंतु धमाका कोण करतोय हे पाहणं गरजेचं या सामन्यामध्ये कारण ताकदवार आणि बलाढ्य संघ एकमेकांसमोर भिडलेले आहेत. यावेळेस तुम्ही पाहू शकाल अतिशय सुरेख अशी गोलंदाजी लाईन मिस केली ऋषी काटेनं. बीट केलं मी म्हणेन ऋषी काटेला. यावेळेस अमर वारंगेच्या माध्यमातून अतिशय टेनिस क्रिकेट विश्वामधला एक नामवंत असा गोलंदाज फलंदाज मागच्या हंगामाचा विचार केला तर अमर वारंगे याने तुर्भे येथील स्पर्धेमध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतक झलकावलं होतं. तोच गोलंदाजी माझ्यासाठी सज्ज झालाय. ओरपीच बॉल होता खांडून काढण्याचा प्रयत्न झाला परंतु प्रयत्न इथं फसला जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी अमर वारंगेच्या माध्यमातून. दुसरा चेंडू इथं निर्धाव टाकला जातोय आणि बघा संघाची धावसंख्या मात्र 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली. अमर यावेळेस बघा बॅकफुटवर गेला वेग ट्रान्सफर केलं आणि चेंडू मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय. चेंडू जाता या 6 धावानं संघाची धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन पोहोचली. ऋषी काटे सेट ऑन अ फार मागच्या स्पर्धेमध्ये सानपाड्याच्या स्पर्धेमध्ये अतिशय धुवाधार फलंदाजी याच खेळाडूने केली होती. तोच खेळण्यासाठी सज्ज आहे ऋषी काटे. टीमची धावसंख्या 21. हो यावेळेस अपील केली जाते परफेक्टली बुंदा. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथं मात्र खराब क्षेत्ररक्षण लॉंग स्टॉपच्या दिशेनं आणि बघा पंचांचा इशारा येतोय लेग बाईटच्या स्वरूपामध्ये हा चौकार मिळतोय आपल्या संघाला आणि टीमची धावसंख्या 4 ने वाढली जाते 25 या आकड्यावर. 25 धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद. दुसरं षटकाला इथं सुरुवात झाली आणि दुसरं षटक इथं सुरू असताना कुमार 11 तुर्भे संघ पोहोचलाय. 1 गडी बाद 25 धावा. बघा लेग बाईटच्या रूपाने इथं धाव चौकार येतोय. लॉंग स्टॉप थर्डमॅनच्या दिशेनं जो क्षेत्ररक्षक होता आणि तिथं खराब क्षेत्ररक्षण झालं. आलस दाखवला आणि बघा चुकीला मात्र माफी नसते क्रिकेटमध्ये आणि ते चित्र इथं पाहायला मिळालं.
चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे ट्रॅव्हल झाला 4 धाबांसाठी आणि पंचांचा इशारा आलाय लेग बायच्या रूपानं. टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. अमर निघालाय. यावेळेस बघा अतिशय चांगली लाईन बॅक ऑफ लाईन डिलिव्हरी होते. आडव्या बॅटने इथं खेळण्याचा प्रयत्न काय झाला ऋषी काटेचा, परंतु प्रयत्न मात्र फसला जातोय. आणि बघा निर्धाव चेंडूची इथं सांगता होते. आपण पाहतोय नगर सेवक चषक शिरोडे 2018 मध्ये तमाम प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि मंचावर आपण पाहतोय नामदेवजी भगत साहेब यांचं नुकतंच आगमन झालं. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला आणि खरोखरच या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून शोभा वाढवण्यात आली आणि त्यांचं नुकतंच आता प्रस्थान होतोय. त्यांचं मी या नगरसेवक चषकामध्ये खूप खूप आभार व्यक्त करतोय. तर बघा षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या कुमार 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धाबा. तर बघा 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या कुमार 11 तुर्भे 1 गडी बाद 26 या आकड्यावर. आणि 13 या धावसंख्येनं अजूनही खेळतोय भूषण पाटील. अतिशय टेनिस क्रिकेट विश्वामधला एक नामवंत असा फलंदाज. अनेक अर्धशतकं जर विचार केला तर अनेक अर्धशतकं त्याच्या नावाखाली आहेत. आणि भूषण पाटीलने नुकत्याच सानपाडा या स्पर्धेमध्ये अतिशय प्रेक्षकांना प्रफुल्लित करणारी अशी फलंदाजी दिली आणि प्रेक्षकांची मन जिंकणारी फलंदाजी आपण पाहिली सानपाडा या क्रीडा स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे गोलंदाज रोहित. पहा कोटप्प्याचा चेंडू. इथं मात्र इथे चुकी का करावी. इथे मात्र रनआउटच्या रूपानं इथं ऋषी खाटेला बाद केलं जातंय. ऋषी खाटे हा फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद. 2 गडी बाद. धावसंख्या 26 या आकड्यावर. डीजे प्लीज. बघा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय अक्षय पाटील. टेनिस क्रिकेट विश्वामधला एक विस्फोटक असा फलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच फलंदाजीसाठी सज्ज झालाय अक्षय पाटील आणि कुमार पाटील ही जोडी. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 26 धावा. तर बघा भूषण पाटील सज्ज आहे. वैयक्तिक 13 या धावसंख्येवर खेळतो. 1 षटकार 1 चौकार ठोकलाय. यावेळी बघा आखो टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धाबेचा इथं प्रयत्न होईल का आणि तसं होताना दिसतोय. 2 धावा इथं कंप्लीट करतोय भूषण पाटील आणि टीमची धावसंख्या इथं 2 नी वाढली जाते 28 या आकड्यावर. 28 धाबा धावफलकावर आहेत. 2 गडी बाद 28 धाबा. 4 षटकांचा हा सामना कुमार 11 तुर्भे वर्सेस शिरवणे प्रतिष्ठान या 2 संघामध्ये रंगलेला हा पहिला विद्यमान सामना आपण पाहतोय नगरसेवक चषक ट्रॉफी. आणि खरोखरच नवी मुंबई क्रिकेट विश्वामधले एक नामांकित आणि मोठ्या रकमेची स्पर्धा रबर बॉल क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. आखो टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. इथे मात्र स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय आणि भूषण पाटील हा फलंदाज बाद. स्पर्धा रबर बॉल हिंदुस्तानचा एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. तर बघा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय अक्षय पाटील. भूषण पाटील गेल्यानंतर विकी पाटील बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटचा स्लाइस घेऊन गेला आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये रोहितनं झेल टिपला. भूषण याची खेळी समाप्त झाली. 3 गडी बाद. धावसंख्या 28 या आकड्यावर आहे. तिसरं षटक इथे येवाना सुरू आहे. आणि बघा मी विनंती करतो दुसऱ्या सामन्यासाठी की दुसरा सामना या स्पर्धेमधला जय गजानन कोक्षेत संघाचा संघनायक आणि कुशल 11 सारसोळे संघाच्या संघनायकांना विनंती करतोय टॉससाठी इथं व्यासपीठाशी लवकरात लवकर संपर्क साधा. 1 इनिंग संपाच्या आतमध्ये तुम्हाला यावं लागेल व्यासपीठाजवळ टॉससाठी. यावेळेला बघा फुल ऑर्लेनचा चेंडू होता. थोडासा भरकटलाय. मिस टाइम शॉट परंतु चेंडू मात्र वाईडचा इशारा प्लस इथे मात्र स्किट होतोय.
क्षेत्ररक्षक फाईन लेगला. यस अंपायरचा इशारा येईल. यस 3+1 अशा 4 धावा या स्कोर कार्डवर जोडल्या जातील. व्हाईट बॉलचा इशारा. पंच शशी मेहर आणि गुरुनाथ पाटील ही जोडी सध्या कार्यरत आहे या सामन्यासाठी. पंचांची भूमिका अतिशय चोख रीतीने इथं पार पाडली जाते. आणि बघा व्हाईट बॉलचा इशारा. 4 धावा या चेंडू मागे येतात आणि संघाची धावसंख्या मात्र कुठेतरी खुंटत चालली होती आणि धावसंख्येला मात्र आकार येण्याचा प्रयत्न इथं झालाय. 32 या आकड्यावर 3 गडी बाद. रोहित रायटम उरते विकेट. यावेळेला बघा ऑन ट्राय स्वरूपाचा फटका, बुलंदी पावर फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथं तैनात. 1 रन इथं कंप्लीट केली जाते अक्षय पाटील या खेळाडूच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढली जाते 29 या आकड्यावर. माफ करा 33 धावा. 3 गडी बाद 33 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील रोहित याचे आणि सामना करण्यासाठी विक्की पाटील. यावेळी बघा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण केली जाते आणि विक्की पाटील यांना आपलं खातं खोललं. वैयक्तिक 1 या धावसंख्येने आणि संघाची धावसंख्या टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 3 गडी बाद 34 धावा. एव्हाना 3रं षटक इथं सुरू आहे. तमाम प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा या नगरसेवक ट्रॉफीमध्ये हार्दिक असं स्वागत करतोय. स्पर्धेमधला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा पहिला विद्यमान सामना कुमार 11 तुर्भे वर्सेस शिरवणे प्रतिष्ठान. तत्पूर्वी अनुप पाटील गजानन कुक्षे संघाचा संगणक टॉससाठी या अपील केली जाते पंचांकडे, परंतु पंचांना मात्र इथे लेग स्टिक सोडून चाललेला असावा चेंडू आणि तीच गोष्ट घेरली आणि नॉट आउटचा इशारा. अपील मात्र खारिज केली जाते पंचांच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या मात्र 3 गडी बाद 34 या आकड्यावर. तत्पूर्वी मी अनाउन्स करतोय जय गजानन कुक्षे संघाचा कॅप्टन अनुप पाटील आणि कुशर सारसोळे संघाचा संगणक टॉससाठी लगेचच तुम्हाला यायचंय. टॉससाठी दुसरा सामना लगेच सुरू होईल. हा स्पर्धेमधला पहिला सामना इथं सुरू झाला ठीक 10 वाजता. चेंडू मात्र पिच करण्यात आला आणि बघा 3 षटकांचा खेळ संपला. 34 धावा स्कोर कार्डवर. आणि ही स्पर्धा मित्रांनो इंटरनॅशनल लेवल प्रमाणे इथं खेळवली जाईल याची कृपया नोंद घ्या. ग्रामीण जी स्पर्धा आपण सुरू झाले त्या स्पर्धेमध्ये नियम LPW खेळाडूला आउट देण्याचा अधिकार पंचांकडे राहील. हा स्पर्धेमधला नियम आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि कंपल्सरी चेस हा नियम फक्त राखीव ठेवण्यात आलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट प्लस 2 धावा आणि या बघा 2 धावांना संघाची धावसंख्या मात्र वाढली जाते 37 या आकड्यावर. रवी नाईक हा गोलंदाज आहे. स्वतःचं पहिलं संघाचं शेवटचं षटक इथं हात हलतोय. सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. रवी राज पुरोहित हा गोलंदाज आहे. बघा पहिला चेंडू पिच केला. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या 37 या आकड्यावर 3 गडी बाद. कुमार 11 तुर्भे टॉस हारल्यानंतर बॅटिंग करतोय. यावेळेला बघा जमिनीच्या समांतर खेळलेला फटका. विकी पाटीलच्या बॅटमधून 1 रन इथं कंप्लीट केली जाते आणि संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढली जाते 38 या आकड्यावर. आपण पाहतोय कुमार 11 तुर्भे वर्सेस शिरवणे प्रतिष्ठान या 2 संघांमध्ये रंगलेला हा सामना. शिरवणे प्रतिष्ठान या संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्यामधून आला होता आणि बॅटिंग करण्यासाठी बोलवून दिलं होतं, आमंत्रण दिलं होतं कुमार 11 तुर्भे संघाला. यावेळेस फटका तुम्ही पाहू शकाल. लोअर फुल टॉस त्याला लिफ्ट केलाय. चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून अक्षय पाटीलच्या बॅट मधून हा षटकार येतोय. तर बघा
अक्षय पाटीलच्या बॅट मधून षटकार पाहिला. संघाची धावसंख्या 44 या आकड्यावर. यावेळेस बॅकफुटवर गेला, स्ट्रोक साठी जागा बनवली. यावेळेस तुम्ही फटका पाहू शकाल. अक्षयच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा षटकार. तर बघा टीमची धावसंख्या 50 या आकड्यावर जाऊन पोहोचली. अर्धशतक इथं धावफलकावर लागलं जाते कुमार 11 तुर्भे संघाचं. 3 गडी बाद 50 धावा. अक्षय पाटील सेट ऑन फायर. खरोखरच अक्षय पाटीलची खेळ एक मंत्रमुग्ध करून जातं प्रेक्षकांना. यावेळेस बघा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू खाली राहिला. आणि हीच तर खासियत आहे या गोलंदाजाची, सुरेख अशी गोलंदाजी. आणि इथं दत्ता नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या सामन्यात इथं टॉस केला जातोय. आणि टॉस मात्र जिंकलाय यस गजानन कुक्षेत. जे गजानन कुक्षेत या संघानं वॉन द टॉस. अनुप पाटील टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून आला. 1 रन इथं कंप्लीट केली जाते आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते 51 या आकड्यावर. आतापर्यंत 51 धावा झाल्यात. 3 गडी बाद. चांगली सुरुवात मी म्हणेन कुमार 11 तुर्भे संघाची. लागोपाठ 2 झटके लागल्यानंतर काय डाव सावरलाय अक्षय पाटील आणि विकी पाटीलनं. यावेळेस बॅकफुटवर गेला, पंच केला चेंडूला, तिथं दरी शोधली मोठी आणि चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे जातोय. विकी पाटीलच्या तर बघा पहिला डाव इथं संपला. 57 धावा इथं पूर्ण केल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि 58 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलं शिरवणे प्रतिष्ठान संघासमोर. 58 धावा. भूषण पाटील वैयक्तिक 15 या धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर नमित पाटील याला काही खास करता आलं नाही, शून्यावरती परतला. त्यानंतर ऋषी काटेनं वैयक्तिक 7 या धावसंख्येचं योगदान दिलं. त्यानंतर मात्र अक्षय पाटीलची खेळी मात्र एक विस्फोटक ठरली. वैयक्तिक 13 धावसंख्येवर नॉट आउट राहिला आणि त्याला लागलेली ती 7 विकी पाटीलची वैयक्तिक 8 या धावसंख्येवर मात्र नाबाद राहिला. एकंदरीत काय तर मित्रांनो पहिला डाव इथं संपला. 3 गडी बाद 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. ते म्हणजे शिरवणे प्रतिष्ठान संघासमोर 4 षटकामध्ये या 58 धावा कशा रीतीने पूर्ण करतोय शिरवणे प्रतिष्ठान संघ हे पाहायचं आहे. तर मी विनंती करतोय जे या स्पर्धेच्या माध्यमातून जे खेळाडू कक्ष आम्ही नेमलेले आहेत त्या खेळाडू कक्षामध्येच सर्व खेळाडूंनी बसायचं आहे. अर्थातच शिरवणे प्रतिष्ठान असेल, कुमार 11 तुर्भे असतील, ते कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला 2 खेळाडू कक्ष तुमच्यासाठी जे आसन कक्ष बनवलेले आहेत त्या खेळाडू कक्षामध्येच तुम्ही स्थानापन्न व्हायचे कृपया नोंद घ्या. हा स्पर्धेमधला नियम आहे. आणि नगरसेवक चषक शिरवणे 2018 मध्ये हा दैदीप्यमान सोहळा आपण पाहतोय सारसोळेच्या जे गणेश रामलीला मैदानावर हा रंगला जातोय. आणि खरोखरच मी या स्पर्धेचं कौतुक करेन, कारण नवी मुंबई क्रिकेट विश्वामधली सर्वाधिक मोठ्या रकमेची कुठली स्पर्धा असेल तर ही स्पर्धा मित्रांनो नगरसेवक चषक शिरवणे 2018. तमाम प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय आणि जातोय मैदानावर. 58 धावांचं लक्ष्य आहे आणि खरोखरच क्रिकेट मध्ये कुठलाही टार्गेट हा विजयाची गॅरंटी देत नाही मित्रांनो. किंबहुना विजयाची गॅरंटी देणारा स्कोर आधुनिक क्रिकेट विश्वामध्ये तयार झालेला नाही. क्रिकेट संबंध भाकीत करणे चुकीचं होईल,
कारण 58 धाबांचं लक्ष्य आहे आणि 58 धाबांच्या लक्ष्याला शिरवणे प्रतिष्ठान कसा रीतीने सामोरं जातंय हे पाहणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये भाकीत करणं मूर्खपणाचं असू शकतो मित्रांनो. तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, 2 भाकीत क्रिकेट विश्वामध्ये आतापर्यंत खरे ठरलेले आहेत. तुम्हाला बेन्सिन हेजेसचा विश्वचषक आठवत असेल. 1992 साली जो लढला होता आणि त्या 92 साली सुनील गावस्कर सरांनी एक स्टेटमेंट केली होती, भाकीत केलं होतं की या स्पर्धेमध्ये, या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघ फायनलला जाईल आणि पाकिस्तान संघ तो चषक जिंकेल. ते भाकीत मात्र खरं ठरलं. त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफी गेल्या 2 वर्षापूर्वी आपण पाहिले, त्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाकिस्तान संघ मात्र फायनलमध्ये दाखल होईल हे रमीज राजानं भाकीत केलं होतं आणि ते मात्र भाकीत दुसऱ्यांदा क्रिकेट विश्वामधलं खरं ठरलं. परंतु एवढे 2 भाकीत खरे ठरलेले आहेत, त्यानंतर कुठलाही भाकीत मात्र क्रिकेट विश्वामध्ये खरं ठरलेलं नाही. तर जाऊया मॅचकडे. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी शिरवणे प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून अमर वारंगे आणि त्याला साथ देण्यासाठी एक नवीन फलंदाज आहे. शुभम अमर वारंगे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. मागच्या हंगामाचा विचार केला रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा, तर तुर्भे येथे जी स्पर्धा कुणाल दाते सरांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती, त्या स्पर्धेमध्ये मात्र पहिलं अर्धशतक झलकवणारा हा खेळाडू ठरला होता अमर वारंगे. तो खेळण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. पहिलं षटक फेकण्यासाठी विकी पाटील स्वतःचं पहिलं संघाचं पहिलं षटक आणि व्हेरी फर्स्ट बॉल इथं डिलिव्हरी करतो. विकी पाटील सज्ज झालाय. लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात. व्हेरी फर्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू यावेळी बघा बॅकफुटवर गेला. एक कलात्मक केकचा सुंदर आविष्कार इथं पाहायला मिळतोय आणि अमरच्या बॅटमधून हा पहिला चौकार येतोय. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. चेंडूची मागणी केली जाते आणि बघा पहिल्या चेंडूवर मात्र आगाज केलाय अमरनं. मागच्या इनिंग मध्ये भूषण पाटीलनं आगाज केला होता षटकारानं आणि अमरनं मात्र चौकारानं आगाज केलाय. बघूया टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न इथं शिरवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जातोय. 58 धाबांचं लक्ष्य या मॅच मध्ये आहे आणि 58 धाबांच्या लक्ष्याला एक सडेतोड उत्तर देताना आपण पाहतोय अमर वारंगेच्या बॅटमधून चौकार पाहिला आणि टीमची धावसंख्या संघाचा श्री गणेशा इथं 4 धावानं सुरू केला. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर आतापर्यंत जाऊन पोहोचली. अमर वारंगे चौकाराच्या सायन आपलं खातं खोललं जातं आणि संघाची धावसंख्या मात्र 4 या आकड्यावर. विकी पाटील ओहो अतिशय वेगवान चेंडू होता. बॅकफुटवर गेला, स्टीअर केला, चेंडूला 1 रन कंप्लीट केली जाते. दुसरे रनसाठी इथे धावले अमर वारंगे. इथे मात्र अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. वेगाने मात्र 2 धावा इथं पूर्ण करतोय अमर. आणि बघा टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. सचिन साहू हा गोलंदाजीसाठी सज्ज आहे. 2 चेंडूमध्ये 6 धावा, 58 धाबांचं लक्ष्य या मॅच मध्ये. आणि बघा प्राणांची बाजी काय असते, अतिशय वेगाने या 2 धावा पूर्ण करतो. यावेळी बघा ऑफ स्टंपवर शबळून खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिक सोडून झाला आणि पंच गुरुनाथ पाटील सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक अवांतर रूपाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली जाते आणि संघाची धावसंख्या मात्र 7 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 58 धाबांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. यावेळी बघा ऑफ स्टंपवर शफल केला, स्टीअर केला, स्क्वेअर लेगला टर्न केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत सिंगल घेतली. नंतर दुसरे धाब्याचा इथं जरूर प्रयत्न झाला कारण थ्रो खराब होती आणि ही संधी मात्र अमरने पाहिली आणि 2 धावा, जिथं 1 धाव होती तिथे 2 धावानं कन्वर्ट केल्या अमरनं आणि संघाची धावसंख्या मात्र 2 धावानं वाढली जाते 9 या आकड्यावर. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 या आकड्यावर. 58 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय आणि आपण पाहतो कुमार 11 तुर्भे वर्सेस शिरवणे प्रतिष्ठान
या दोन संघामध्ये रंगलेला हा सामना 58 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये सचिन साहू स्वतःचं पहिलं संघाचं पहिलं षटक टाकण्यासाठी इथं सज्ज झालाय बॉलिंग मार्कवर. एव्हाना 3 चेंडूंचा इथं खेळ संपला 9 धावा या स्कोर कार्डवर. यावेळी बघा खोलवर टप्प्याचा चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न इथे मात्र त्रिफळात उडवलेला आहे. यष्ट्यांचा वेध घेऊन जातो या चेंडू आणि पहिला फलंदाज अमर फलंदाज बाद. तर बघा अमर बारंगे हा बाद झाला त्रिफलाचित बाद. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी सचिन साहूची. आणि खरोखरच मित्रांनो अमर बारंगे हा खेळाडू असा होता की होत्याचं नव्हतं करू शकत होता. नवे सामन्याचं वाटलं करू शकत होता. परंतु मात्र क्रिकेटचं ब्रह्मास्त्र अस्त्र काढलं या सचिनच्या माध्यमातून आणि खरोखरच यष्ट्यांचा वेध घेऊन जातोय अमर वैयक्तिक 8 या धावसंख्येने काढून इथं बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. रवी राजपुरोहित डावखुरा असा फलंदाज सचिन साहू निघाला बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. हो यावेळेस बघा वेगवान चेंडू इथं टाकला जातोय. अतिशय सुरेख गोलंदाजी सचिन साहूचे. या गोलंदाजानं मात्र इम्प्रेस केलंय. या गोलंदाजानं मात्र पहिली विकेट काढली आणि अतिशय सुरेख दर्जाची गोलंदाजी करतोय सचिन साहू. ओहो यावेळेस बघा सुरेख असा चेंडू टाकला जातोय. गुडलिंग स्पॉटवर पिच केला आणि बघा आडव्या बॅटने इथं खेळण्याचा प्रयत्न झाला. रवीचा प्रयत्न फसला आणि बघा पहिल्या षटकाची इथं सांगता झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 1 गडी बाद. शिरवणे प्रतिष्ठान 9 या आकड्यावर. येस डीजे. तर बघा दुसऱ्या षटकासाठी इथं गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामधला एक कोहिनूर भूषण पाटील दुसऱ्या षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. धावसंख्या 9 या आकड्यावर. 58 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये. अजूनही 49 धावांची गरज आहे. 18 चेंडू 49 धावा असं समीकरण या मॅच मध्ये आलंय. शिरवणे प्रतिष्ठान या संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 49 धावांचं एक कठीण असं आव्हान. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, कुठलाही टार्गेट आहे विजयाची गॅरंटी देत नाही. यावेळेस तुम्ही फटका पाहू शकाल. सुरेख फटका इथे मात्र 1 रन कंप्लीट केली जाते आणि दुसरे धावेचा इथं प्रयत्न झालाय. 2 रन इथे कंप्लीट करतोय फलंदाज शुभमनं आपलं खातं खोललं वैयक्तिक 2 या धावसंख्येने आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 11 या कड्यावर. 11 धाबा 1 गडी बाद. भूषण निघालाय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओर द विकेट. यावेळी आखो टप्प्याचा चेंडू बॅटला प्रश होऊन जातोय. चेंडू डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 रन कंप्लीट केली जाते शुभमच्या माध्यमातून. सिंगल इथं घेतली जाते आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 12 धावा धाव फलकावर आहेत. 1 गडी बाद. 12 58 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. आणि आपण पाहतोय मित्रांनो नगरसेवक चषक शिरवणे 2018 मध्ये तमाम प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेचे उद्घाटे स्पर्धेचे भाग्य विधाते आमचे सन्माननीय स्थानिक नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून ही साकारलेली एक दैदीप्यमान स्पर्धा. इथं डॉट बॉलची घोषणा. अतिशय चांगली गोलंदाजी भूषणच्या माध्यमातून. यावेळेला बघा चेंडूला हुक केलाय फाईन लेगच्या दिशेनं. इथं क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण तिथं केलं जात आहे. आणि बघा सिंगल बरोबर मात्र संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 13 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 45 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी शिरवणे प्रतिष्ठान संघाला. यावेळेस सुरेख फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑनच्या डोक्यावरून समालोचन कक्षाला दिलेली भेट. शुभमच्या बॅट मधून षटकार येतोय.
19 धाबा शुभमच्या बॅटमधून इथं षटकार येतो आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत 19 या आकड्यावर. 19 धाबा या स्कोर कार्डवर लागल्या जातात. यावेळेस पुलर लाईनचा चेंडू हवेमध्ये, इलिव्हेशन मात्र फटक्याला कमी आणि तिथं शतरक्षक चेंडूच्या खाली, फलंदाज मात्र बाद. मसली हाय तू सोन्यावानी विभान फिरमाच्या लाटेवरी संगे येशील का तू मंगलेदारी काची नौका दर्यावरी. तर दुसरा सामना लगेच सुरू होईल या मैदानामध्ये. कुशल सारसोळे वर्सेस जय गजानन कुक्षेत. आणि जय गजानन कुक्षेत या संघानं टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून आला आणि बॅटिंग करण्यासाठी मात्र कुशल सारसोळे संघाला इथं आमंत्रण दिलेलं आहे. लगेच हा सामना संपल्यानंतर मैदानामध्ये प्रस्थान करायचं आहे. अनुप पाटील आणि त्यांचे सर्व टीम्स. तर बघा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटक्यामागे एलिव्हेशन कमी भेटला आणि शुभमला मात्र इथं झेलचीच्या रूपानं बाद केलं भूषणनं. अतिशय सुरेख दर्जाची गोलंदाजी. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 19 या आकड्यावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. रबर बॉल क्रिकेटचा बादशाह ज्याला म्हटलं जातं स्वप्नील. अतिशय टेनिस क्रिकेट विश्वामधला एक नामवंत असा फलंदाज आहे. अनेक खेळ्या आपल्या संघाला मात्र विजयाची किनार या स्वप्नीलनं अनेक वेळा आपल्या संघासाठी लावलेले आहे. आणि तोच स्वप्नील मात्र सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. आणि 19 आकडा आला की नक्कीच आपल्याला मित्रांना आठवण येते आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे मित्रांनो. 19 फेब्रुवारी 1630 साली मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि बघा शून्यातून हिंदवी स्वराज्याची मात्र स्थापना केली. आपल्याला आठवत असेल 120 देशामध्ये आजही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभ्यास केला जातो. असे आपले सर्वांचे लाडके जानता महाराजा, जानता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. यावेळेला बघा लोअर फुल टॉस आले मात्र सेट होऊन आला की काय स्वप्नीलच्या बॅट मधून हा षटकार येतो. स्टार्ट अँड फिनिश. मुंबईच्या किनारी इश्काची नौका दर्यावरी, मुंबईच्या किनारी इश्काची नौका दर्यावरी, मुंबईच्या किनारी. तर बघा टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. अजूनही 33 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 33 धावा. स्वप्नील सेट ऑन फायर. बघा तंबूमधूनच सेट होऊन आला खेळाडू स्वप्नील. टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पूल केलाय. तिथं 2 शतरक्षणाच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल होतोय. बंदुकीतून सुटलेली गोळी सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी स्वप्नीलच्या बॅटमधून चौकार येतोय. हो. 29 धावा या स्कोर कार्डवर जोडल्या जातात. अतिशय सुरेख फलंदाजी स्वप्नीलच्या बॅट मधून. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू मध्ये अजूनही 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 10 चेंडू 29 धावा. विकी पाटील. यस टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल इज अ सक्सेसफुल. चेंडू आउट ऑफ द पार्क. चेंडू द्या, पंचांची मागणी इथं होते. बघा सुरेख फटकेबाजी स्वप्नीलच्या बॅट मधून. मित्रांनो इटालियन लोकांना पिझ्झा खायला शिकवावं लागत नाही आणि या स्वप्नीलला षटकार कसा मारावा हे सांगायची गरज नाही. एका पाठोपाठ एक मात्र मैदानामध्ये ब्लास्ट करतोय आणि तो हा खेळाडू स्वप्नील. अतिशय सुरेख फटकेबाजी. मैदानाच्या चारी बाजूला चौफेर फटकेबाजी काय असते हे स्वप्नीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बघा टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 गडी बाद 35 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. 9 चेंडू 23 धावा असं समीकरण या मॅच मध्ये आलंय आणि खरोखरच सेट होऊन आलाय. तंबू मधूनच हा स्वप्नील. अतिशय धुवाधार फलंदाजी. मी मगाशीच उल्लेख केला रबर बॉल क्रिकेटचा बादशाह याला का म्हटलं जातं हे जिवंत उदाहरण आपल्या समोर नक्कीच हा स्वप्नील आपल्या बॅट मधून देतोय. विकी पाटील निघालाय राईट राऊंड द विकेट.
ओहो, यावेळेस गतीमध्ये परिवर्तन. लेग बिफोरची विकेट शिकार झालाय. फिंगर इज गॉन अप आणि फलंदाज मात्र बाद. तिसरा फलंदाजी तर बाद होतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी. विक्की पाटीलचं मी कौतुक करेन. स्लोवर वन चेंडू, गती कमी केली आणि याच गतीमध्ये याच जाल्यामध्ये विक्कीच्या अडकलाय हा स्वप्नील. लेग बिफोरची शिकार. डीजे तर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज चाललाय. नितीन आणि रबी ही जोडी सध्या मैदानावर खरोखरच एक चांगली गोलंदाजी. विकी पाटील. हो, अतिशय वेगवान चेंडू. इथं मात्र थिक एज, मोठी एज लागली. कट बिहाइंड द स्टंप. दुसरा फलंदाज इथं बाद. नितीन बॅक टू द पॅव्हिलियन. तंबूच्या आश्रयाला शून्यावरती परतलाय. काल्याच्या डोंगरावर पाण्याचा वादळ झाला. आई तुझ्या डोंगरावर पाण्याचा वादळ झाला. उठतो आय माझे अंघोळी करे कबीरा. उठतो आय माझे अंघोळी करे कबीरा. आई माझे अंघोळी करे कबीरा. तर बघा, फलंदाज इथं दुसरा बाद होतोय आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर इथं जाऊन पोहोचला विक्की पाटील. या मोठ्या स्पर्धेची हॅट्रिक घेतो की काय, कारण आपल्याला माहित असेल इंटरनॅशनल क्रिकेटचा जर रेकॉर्ड पाहिला मित्रांनो, तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 20 सप्टेंबर 1982 साली पाकिस्तान मुलकातला जलाउद्दीन या गोलंदाजानं पहिली हॅट्रिक घेतली आणि या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक घेण्याचा भीम पराक्रम या विक्की पाटीलच्या माध्यमातून होतोय की काय हे पाहणं गरजेचं आहे. हॅट्रिक बॉल असेल. फलंदाजीसाठी सज्ज झालाय नितेश. हॅट्रिक बॉल. यावेळी बघा, आखूड टप्प्याचा चेंडू ऑन द राईज केलाय. ऑन ड्राईव्ह 1 रन इथं कंप्लीट केली जाते आणि लॉंगॉचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत येईपर्यंत 2 धावा इथे नितेशच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात आणि संघाची धावसंख्या इथं 2 ने वाढली जाते. 4 गडी बाद, 37 धावा. बघा, 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. अजूनही 6 चेंडूंची इथं फेकण्यासाठी सज्ज आहेत. म्हणजे 6 चेंडू इथं शिल्लक आणि आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची. 7 चेंडू 21 धावा असं समीकरण या मॅच मध्ये आलंय आणि अशा अनेक खेळ आपण पाहिले असतील. 7 चेंडूमध्ये 24 धावांची गरज असताना संजय अंकल स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं मित्रांनो, ही संजय अंकलच्या माध्यमातून जी स्पर्धा रंगली होती घनसोलीच्या मैदानावर आणि ऋषी दादा यानं ते विजय पावले डिंगडॉंगचा संघाचा जो गोलंदाज होता विजय पावलेवर त्या हाना मार केली होती, प्राणघातक हल्ले केले होते. त्या 24 धावा मात्र कुठून काढल्या होत्या. इथे मात्र असंच चित्र इथं पुनरावृत्ती होते की काय त्या उदाहरणाची ही नक्कीच पाहणं आहे. बघा, 7 चेंडू 21 धावांची गरज गोलंदाजीसाठी सज्ज आहे. गोलंदाज हेमंत हा गोलंदाज. 7 चेंडू 21 धावा. यावेळेस तुम्ही फटका पाहू शकाल. सुरेख फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पलीकडे. रवीच्या बॅट मधून षटकार येतोय. डीजे यस, षटकारांची इथं आतषबाजी केली जाते. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 7 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर मात्र हेमंतच्या रवीच्या बॅटमधून षटकार येतोय आणि 5 चेंडू 15 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय शिरोने प्रतिष्ठान संघासमोर. यावेळेला बघा, बॅटला ब्रश होतोय की काय असं वाटू लागलंय. 1 रन इथं कंप्लीट केली. दुसऱ्या धाबेचा इथं प्रयत्न होईल का, परंतु तसं होत नाहीये. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून शशी मेहर सर पंचांचा इशारा करतात आणि यांचं लेग बाई बरोबर संघाची धावसंख्या, टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 गडी बाद 44 धावा. येणारे 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये कोण जिंकणार कोण हारणार
हे पाहणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये, कारण सामना तसं झालाय मित्रांनो, एक अतिटटीचा सामना, एक दोन वाघांची झुंज काय असते हे इथं पाहायला मिळतोय या सामन्यादरम्यान. ओहो, यावेळेस बघा प्री डिटरमाइंड फटका, नंतर बॅटरीचा फैज इथं ओपन केला, इथे मात्र खराब शतरक्षण मी म्हणेन. नशिबाची साथ लागते शिरवणे प्रतिष्ठान संघाला. चेंडू स्किड झाला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. बघा सचिन साऊ डिपिश बॅकवर्ड पॉइंटला होता आणि असं वाटलं होतं सचिनला की माझ्या हातामध्ये चेंडू विसावेल, परंतु चेंडूने मात्र सचिन साऊची घिरटी घेतली आणि पहा थोडासा जास्त वळला चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. नशिबाची साथ लागते शिरवणे प्रतिष्ठान संघाला. येणारे 3 चेंडू आणि अजूनही 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. यावेळी फुलावर लेनचा चेंडू बॅटला ब्रश होतोय, चेंडू डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे. इथं 1 रन मात्र कंप्लीट केली जाते आणि 1 रन बरोबर टीमची धावसंख्या 49 या आकड्यावर जाऊन पोहोचली. येणारे 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे आणि कंपल्सरी टार्गेट हा चेस राहील, हा स्पर्धेमधला नियम आहे, तुम्ही लक्षात घ्या. 2 चेंडू 9 धावा असं समीकरण या मॅच मध्ये आलंय. 2 चेंडू 9 धावा, 9 धावा 2 चेंडू असं समीकरण. आणि रवी तिथं सज्ज आहे बॅटिंग करण्यासाठी. ओहो, आखो टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न, इथे मात्र रवीला परतावा लागेल. रनआउटच्या रूपानं 5वा फलंदाजीचा बाद. रवी तंबूच्या आश्रयाला. डीजे प्लीज. आगीन गाडी चाले खंडाळ्याचा गोघाटू. आगीन गाडी चाले खंडाळ्याचा गोघाटू. खंडाळ्याचा गोघाटू नदी माझ्या एकविरे आईची वाटू. खंडाळ्याचा गोघाटू नदी माझ्या एकविरे आईची वाटू. आगीन गाडी चाले खंडाळ्याचा गोघाटू. तर बघा मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज चाललाय. 1 चेंडू आणि 9 धावा. 1 चेंडू 9 धावा. मी कौतुक करेन या गोलंदाज हेमंतचं. अतिशय चांगली गोलंदाजी हेमंतच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक मी म्हणेन. आणि ओमकार हा सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज, न्यू कॅन्डिडेट हा खेळाडू. 1 चेंडू 9 धावा. यस, यावेळेस चेंडूला लेफ्ट केला, लेग स्टिक सोडून चालला. यावेळेस मात्र सामना थोडासा रुंदावलाय, सामना थोडासा इथं वाढला जातोय. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. कंपल्सरी हा टार्गेट चेस राहील, हा स्पर्धेमधला नियम आहे. आणि यावेळेस बघा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह स्वरूपाचा फटका, इथं सिंगलच मिळेल आणि हा सामना मात्र जिंकलाय कुमार 11 तुर्भे संघानं. अवघ्या 7 या धावसंख्येच्या फरकानं हा सामना जिंकलाय. कुमार 11 तुर्भे संघाचं मी अभिनंदन करतोय. कॉंग्रॅच्युलेशन.